कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मंडणगड मुंबई रस्त्यावरील चिंचाळी धरणाजवळील पूल पडल्याच्या अफवेने मंडणगड तालुक्यात खळबळ पसरली। या पुलावरून दापोली मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक देखील होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागील 3 वर्षापासून सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे। त्यात हा पूल नव्याने होणार आहे, परंतु सद्यस्थितीत जुन्या पुलावरून वाहतूक सुरू आहे। या पुलाच्या खांबावरती झाडे उगवून तडे पडलेले आहेत। कठडे देखील तुटले असून कोणत्याही प्रकारची सूचना अथवा पूल धोकादायक असल्याचे फलक ही प्रशासनाकडून लावण्यात आलेले नाहीयेत। इंद्रायणी नदीच्या पुलाची घटना ताजी असतानाच अशी अफवा पसरल्याने महाप्रळ परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली। प्रशासनाने वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सूचनांचे फलक लावण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। हा महाप्रळ मंडणगड मधला चिंचाळी पूल आहे। हा जवळजवळ 60 ते 62 वर्ष जुना आहे आणि हा पुलाचे कठडे तुटलेले आहेत, खांब दगडाचे आहेत, ते विस्कळीत झालेले आहेत, त्याचे दगड पडलेले आहेत। तरी सुद्धा प्रशासन किंवा अक्षय कन्स्ट्रक्शन यांचं या पुलाकडे लक्ष नाही। हा पूल बांधण्याचं त्यांनी प्रयोजित केलं होतं, परंतु भरणी टाकली, त्यानंतर काही नाही। हा अत्यंत धोकादायक पूल झालेला आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि यावरून हेवी गाड्या जातील का नाही हे प्रशासनाने एकदा जाहीर करावं, नाहीतर संपूर्ण मंडणगड तालुका या अक्षय कन्स्ट्रक्शन विरुद्ध आंदोलन करणार आहेत आणि खरोखर आम्ही तहसील कार्यालय याला घेराव घालणार आहोत। म्हणून सर्व महाप्रळ परिसर आणि मंडणगड तालुक्यातील जनता याच्या विरुद्ध आंदोलन करणार आहे। तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही जाहीर करतो। आम्हाला एक फोन आला की चिंचाळीचा पूल कोसळून 2 माणसं मरण पावलेली आहेत, म्हणून माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही इथे बचाव कार्यासाठी आलो आहोत। परंतु हा पूल सध्या तरी त्याच्यावरून गाड्या येत जात आहेत, कुणीतरी अफवा उठवलेली आहे आणि साधारणपणे सध्या हा पूल सुस्थितीत दिसत आहे, परंतु त्याच्यावर पाणी साचल्यामुळं खड्डे आहेत, त्यामुळं हेवी गाडी जायला भीती वाटते आहे आणि प्रवासी वाहतूक विशेषतः एसटी वगैरे या पुलावरून जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट नाहीत तोपर्यंत घेऊन जाणं हे धोकादायक आहे।